शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज होतं तुळशीचं लग्न. तुळशीच्या लग्नासाठी देवदिवाळी म्हणतात. तर त्यासाठी म्हटलं काहीतरी गोडाचं बनवायला पाहिजे. मग मी शंकरपाळ्यांचा बेत आखला. पहा कशा खुसखुशीत झाल्यात शंकरपाळ्या, तोंडात टाकताच विरघळणारे. तर सकाळची भाजी चपाती आटपून सगळी कामं आटपून मी शंकरपाळ्यांचं पीठ मळायला घेतलं. त्यासाठी मी 3 वाट्या मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी तूप घेतलं आणि 1 वाटी साखर घेतली. नंतर तूप छान असं गरम करायला ठेवलं. तूप कडकडीत गरम केलं. तूप गरम होतंय तोपर्यंत मी परातीमध्ये 3 वाट्या मैदा घेतला आणि 1 वाटी रवा घेतला. तर एका हाताने मोबाईल पकडला होता. घाईघाईमध्ये मैदा माझ्याकडून थोडासा सांडला. थोडंसं चिमूटभर मीठ घेतलं आणि ते कडकडीत केलेलं मोहन तुपाचं मी पिठामध्ये ओतलं. पहिलं थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं, कारण त्याच टोपामध्ये मी साखर आणि पाणी गरम करायला ठेवलं. 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घेतलं. तूप मोहन छान पिठाला असं लावून घेतलं. पिठाचा असा छान असा गोळा तयार झाला पाहिजे. असा गोळा तयार झाला म्हणजे पीठ आपलं छान झालेलं आहे. नंतर साखरेचा आणि पाण्याची छान उकळी आली होती. ते साईडला मी थंड करायला ठेवलं. ते थंड होतंय तोपर्यंत मी भात कुकरला लावला आणि पाणी थंड करायला ठेवलं फॅन खाली. पाणी थंड झाल्यानंतर मी पीठ मळून घेतलं. जेवढं पीठ घेतलंय, जेवढं पाणी घेतलंय तेवढं सगळं पाणी आपल्याला लागतं. पिठाचा छान गोळा तयार करून घेतला आणि 1-2 तासासाठी मुरण्यासाठी मी ठेवला. हाताला थोडंसं पीठ लागलं होतं, तेही काढून घेतलं. एका हाताने मोबाईल, एका हाताने व्हिडिओ चालू होता. नंतर मग उपवास होता. उपवास सोडवण्यासाठी मी कढी बनवली. मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं, थोडंसं अद्रक घेतलं आणि कोथिंबीरीच्या दांड्या घेतल्या. ते मिक्सरला छान फिरवून त्याचा ठेचा बनवून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा काढून घेतला मी आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसन पीठ फिरवून घेतलं. तडक्यासाठी मोहरी, जिरं, थोडंसं हिंग, मीठ आणि मिरचीचा ठेचा केला होता तो आणि थोडीशी हळद घेतली. तूप छान गरम झाला होता. तोपामध्ये तेल ओतलं आणि छान असा तडका दिला. पहिलं मोहरी टाकली, नंतर जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकला आणि तो मिरचीचा ठेचा छान असा परतून घेतला. ठेचा परतून झाल्यानंतर त्याच ठेच्यामध्ये आपण जे बेसन पिठाचं वाटण केलं होतं तेही टाकलं आणि छान जशी घट्ट पातळ पाहिजे अशी कढी बनवून घेतली. मीठही टाकलं. म्हणतात तेलामध्ये मीठ टाकलं का चव छान येते. तुमच्याकडे पण आहे का असं? आणि कढीला कधी उकळी येऊन नाही द्यायची, सारखं हलवत राहायचं, मग कढीची चव छान येते. देवाला नैवेद्य दाखवला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर श्लोकला क्लासला सोडलं, शिवान्याला शाळेत सोडलं, घरी आले आणि नंतर शंकरपाळ्या करायला घेतल्या. तर पिठाच्या गोळ्याचा जरी गोल तयार नाही झाला तरी चालेल, पण असं मळून घ्यायचा आणि शंकरपाळ्या अशा पाडायच्या, छान पडतात. गोळा नाही झाला तरी चालतं. थोड्याशा जाडच ठेवायच्या, मग छान अशा खुसखुशीत होतात. पाहू शकता मी किचन ओट्यावरतीच केलं होतं, कारण माझा किचन ओटा रोज साफ असतो. तेल जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. मीडियम गॅसवरती मी छान अशा शंकरपाळ्या तळून घेतल्या. एक घाणा तळायला मला 5 ते 7 मिनिटं लागली. नंतर सगळ्या माझ्या शंकरपाळ्या तळून झाल्या आणि संध्याकाळी मी तुळशी माईला नैवेद्य दाखवला. तर हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. बाय.